नमस्ते. फर्स्ट लुक डिजिटल मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत WA सेंडर या बल्क व्हॉट्सअप मार्केटिंग सॉफ्टवेअरचा डेमो. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल हे सॉफ्टवेअर ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. मी हे ओपन करतो. हा सॉफ्टवेअरचं मेन स्क्रीन इंटरफेस आहे. त्यामध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला 3 ऑप्शन आहेत. त्यामध्ये एक तर तुम्ही इंडिव्हिज्युअली मेसेज पाठवू शकता, मल्टिपल ग्रुप्सला पाठवू शकता आणि थर्ड आहे टूल्स. यामध्ये भरपूर टूल्स आहेत. इथं टूल्सचं मी तुम्हाला फीचर्स आहेत हे सगळे मी तुम्हाला नंतर सांगेन. सुरुवात आपण करूया मेन इंटरफेसपासून, इंडिव्हिज्युअल मेसेजिंगपासून. इथं अपलोड एक्सेल शीटमधून ऑप्शन आहे, त्यावर मी क्लिक केलं. एक आपलं एक्सेल शीट अपलोड करूया आपण. एक एक्सेल शीट अपलोड करताना तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक्सेल शीटमध्ये जे काही कॉन्टॅक्ट नंबर असतील ते सर्व कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही पुढं 91 लावलेला असेल स्टार्टिंगला, जेणेकरून ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही त्यांना मेसेज करू शकता. हे बघा, हे सर्व नंबर इथं आलेले आहेत. 100 नंबर आहे. मी 100ची एक्सेल शीट बनवून ठेवली होती, त्यामुळे इथे 100 नंबर आलेले आहेत. सगळ्यांच्या पुढं 91 लावलेलं ऑलरेडी. त्यानंतर इथं तुम्ही मेसेज टाईप करू शकता जो काय असेल, किंवा तुमचा बनवलेला मेसेज असेल तर इथं तुम्ही पेस्ट करू शकता. नंतर इथं ॲड फाईल म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इमेज, PDF जे काय असेल तुमचे डॉक्युमेंट फाईल ती तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी मी एक इमेज अपलोड करतो. ही इमेज अपलोड केलेली आहे. तसेच तुम्ही पोल देखील अपील करू शकता प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली. इथं पोलचा देखील ऑप्शन आहे. आता सध्याला मी हे सगळे नंबरला सेंड करत नाही, मी क्लिअर करतो. तर मी फक्त एक माझा नंबर टाकतो, 7972426839. त्यानंतर मी इथं मेसेज टाकतो आहे. हा माझा बिझनेस नंबर आहे आणि मी इथं ॲड फाईल करतो. एक फाईल मी कोणती पण इथं अपलोड करतो. त्यानंतर इथं तुम्हाला डिले सेटिंग दिसते. इथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकार म्हणजे 10 मेसेज पाठवल्यानंतर तुम्ही 10 सेकंद ते 20 सेकंद थांबवू शकता. तसेच पर मेसेज सेंड करायच्या आधी 4 ते 8 सेकंद थांबवू शकता. हे एडिटेबल आहे. तुम्ही इथं टाईम ड्युरेशन एडिट देखील करू शकता. जर तुम्हाला वाटलं प्रत्येक मेसेज नंतर 2 ते 4 सेकंदच थांबणं गरजेचं आहे तर तुम्ही ते इथून सेट करू शकता. तसेच 10 किंवा 20 मेसेज नंतर तुम्ही 5 ते 10 सेकंद थांबले तरी चालतंय. फक्त तुम्हाला नवीन जर व्हॉट्सअपवर तुम्ही वापरत असताल, नवीन नंबर घेतला आणि त्याच्यावर व्हॉट्सअप चालू केलं तर तुम्ही बल्क SMS करताना, बल्क मेसेजिंग करताना केअरफुल असणं गरजेचं आहे. म्हणून ही सेटिंग करणं गरजेचं आहे. जी इनिशियल सेटिंग आहे ती ठेवली तरी पण चालेल. नवीन नंबरला दिवसभरातून तुम्ही अनलिमिटेड मेसेज पाठवू शकता व्हॉट्सअपला याच्यावरून. हे बघा, हे सगळं सेट केलेलं आहे मी इथं. हे सर्व करण्याआधी आता तुम्ही नवीन सॉफ्टवेअर घेतल्यावर तुम्हाला इथून एक अकाउंट जॉईन करावं लागेल तुमचं. इथं माझे दोन्ही प्रोफाईल मी अटॅच केलेले आहेत. माझी हे बिझनेस प्रोफाईल आहे ज्याला मी आत्ता नंबर मेसेज करतोय, आणि ही माझी पर्सनल आहे. आता हे पर्सनलला मी प्रायमरी करून ठेवलेलं आहे. प्रायमरी म्हणून ॲज अ डिफॉल्ट सेट ॲज अ प्रायमरी केलेलं आहे, त्यामुळे इथं राईट टिक दिसते तुम्हाला. हे तुम्हाला करून घ्यायचे. इथं तुम्ही मल्टिपल प्रोफाईल देखील कनेक्ट करू शकता. त्यानंतर मी इथं स्टार्ट कॅम्पेनवर क्लिक करतो. हे बघा, आता इथं त्यांनी विचारलं मला कोणती प्रोफाईलवरून मेसेज पाठवायचं ते मी सिलेक्ट करू शकतो. मी पहिलीच प्रोफाईल ठेवलेली आहे. पर्सनलवरून माझ्या ह्या नंबरलाच मेसेज जाणार आहे. त्यानंतर इथं तुम्ही मल्टिपल प्रोफाईलमधून ठराविक मेसेजेस नंतर तुम्ही स्विचसुद्धा करू शकता प्रोफाईल. मी इथं अनसेफ मोड पण काढून टाकतो. सेफ अनसेफ तुम्ही दोन्हीपैकी कोणता पण मोड यूज करू शकता. एकाचसाठी सेफ मोड मीन्स कॉन्टॅक्ट दॅट आर ऑलरेडी हॅव कन्व्हर्सेशन विथ देम बिफोर. म्हणजे तुम्ही ज्यांच्याशी पहिलं बोललेलं आहात ऑलरेडी, मेसेजिंग झालेलं आहे, ज्यांच्याशी नाही झालं आहे त्यांना तुम्ही अनसेफ म्हणू शकता. म्हणजे सॉफ्टवेअर देखील त्या अवेअरमध्ये राहील की तुम्ही नवीन नंबरला पाठवताय की तुमचे जो ऑलरेडी कन्व्हर्सेशन झाले त्यांना पाठवताय. तर इथे मी काहीच सिलेक्ट करत नाही आणि स्टार्टवर क्लिक करतो. इथे तुम्हाला सुरुवातीला क्लिक करायचं आहे क्लिक टू इनिशिएट. क्लिक टू इनिशिएट केल्यावर तुमचं जे काही व्हॉट्सअप असेल ते इथे इनिशियलाइज होईल. सर्व मेसेज लोड होतील आणि तुम्हाला इथं व्हॉट्सअप दिसेल. इनिशियली तुम्ही जेव्हा सुरुवातीला व्हॉट्सअप हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताय त्यावेळेस इथे तुम्हाला स्कॅन करावं लागेल. स्कॅनर येईल, तो स्कॅन केल्यावर तुमची प्रोफाईल इनिशिएट होईल. ते माझी प्रोफाईल इनिशियलाइज झालेली आहे इथं. हे बघा, आता मी
ह्या प्रोफाईलवरून हे झालं. इथे इनिशियलाइज्ड आल्याच्या नंतर तुम्हाला स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे. आता मेसेज सेंडिंग स्टार्ट झालेलं आहे. हे बघा, लगेच रिपोर्ट सुद्धा जनरेट झालाय, कारण एकच चॅट बॉक्स होता त्यामुळं रिपोर्ट सुद्धा जनरेट झालेला आहे. हा रिपोर्ट मध्ये इथे तुम्हाला नंबर दिसतोय आणि सक्सेस दिसतोय. जर कोणता नंबर व्हॉट्सअपवर नसेल तर इथे फेल येईल आणि इथे त्याची एंट्री देखील येईल. हा रिपोर्ट तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. मी हे क्लोज करतो आणि इथून सुद्धा बाहेर येतो. हे कम्प्लीट झालेलं आहे. हा मेसेज मला आलाय व्हॉट्सअपला, मी ते पण दाखवतो. माझी बिझनेस प्रोफाईल हे बघा, हा माझा पर्सनल नंबरवरून मला मेसेज आलेला आहे. हे बघा, ही आपण इमेज अटॅच केलेली आणि हा मेसेज आहे आवडला. त्यानंतर आपण फीचर्स बघूयात. बाकीचे फीचर सांगायला गेलं तर याच्यामध्ये पहिलं फीचर आहे गेट ग्रुप मेंबर. तुम्ही ग्रुप मेंबर देखील, ग्रुपचे मेंबर डाउनलोड करू शकता. ती लिस्ट सुद्धा तुम्ही एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता. जेवढ्या ग्रुप्सला तुम्ही जॉईन आहे त्या सर्व ग्रुपचे नंबर तुम्ही वन टाइम डाउनलोड करू शकता या सॉफ्टवेअरच्या मदतीने. तर इथं माझी प्रोफाईल इनिशियलाइज्ड होती आहे. जे काय माझं व्हॉट्सअप कनेक्ट आहे ते इनिशियलाइज होत आहे. इनिशियलाइज झालेलं आहे. आता स्टार्ट ग्रॅबिंगवर क्लिक करतो मी. त्यानंतर ते मला विचारते कोणते, एवढ्या ग्रुपला मी जॉईन आहे, त्यातल्या कोणत्या ग्रुपचे तुम्हाला डाउनलोड करायचे. सपोज मी SVPM मेकॅनिकल ॲल्युमिनी ह्या ग्रुपचे कॉन्टॅक्ट मला काढायचे, तर मी ह्याच्यावर क्लिक करतो आणि सिलेक्ट म्हणतो. हे सर्व कॉन्टॅक्ट डाउनलोड केलेले आहेत त्यांनी. आता फक्त ते विचारते तुम्हाला कुठं सेव्ह करायचे. मी डेस्कटॉपवर करतो, त्याला नाव देतो SVPM, सेव्ह म्हणायचे. हे बघा, इथे SVPM फाईल जनरेट झालेली आहे. त्याच्यावर मी डबल क्लिक करतो. हे बघा, ही पूर्ण एक्सेलमध्ये डाउनलोड झालेली शीट. याच्यामध्ये टोटल कॉन्टॅक्ट आहे 286. मी तुम्हाला ते क्रॉस चेक करून दाखवतो. हे बघा, SVPM CVL, हे बघा 286 कॉन्टॅक्ट्स आहेत. हे सर्व कॉन्टॅक्ट एक्स्ट्रॅक्ट झालेले आहेत एक्सेलमध्ये. आता ह्या कॉन्टॅक्टला तुम्ही इंडिव्हिज्युअली देखील मेसेज पाठवू शकता. झालं एक फीचर. नेक्स्ट फीचर आहे ग्रॅब व्हॉट्सअप ग्रुप लिंक्स फ्रॉम वेबपेज. वेबपेजवरून देखील तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक फाइंड आउट करू शकता. ज्याला तुम्ही जॉईन नाही आहे त्या ग्रुपच्या लिंक देखील तुम्हाला इथून मिळतील या ऑप्शनमधून. नेक्स्ट ऑप्शन आहे व्हॉट्सअप ऑटो रिस्पॉन्डर बोट. ऑटो रिस्पॉन्डर म्हणजे याच्यामधून तुम्ही पर्टिक्युलर एका वर्डवर, सपोज तुम्हाला अननोन नंबरवरून मेसेज आला किंवा तुमच्या कस्टमरचा मेसेज आला, तर तुम्ही त्याला अननोन नंबरवरून देखील तर त्यांनी समजा त्या मेसेजमध्ये मेन्शन केलं आहे प्राईज रिलेटेड काहीतरी, प्राईज हा शब्द जर मॅच झाला एक्झॅक्ट, तर तुम्ही त्याला मेसेज सेंड करू शकता. जो की असेल तुमचं प्राईस स्ट्रक्चर असेल किंवा तुमचं कोटेशन असेल किंवा तुमचं कॅटलॉग असेल, ते इथून तुम्ही अटॅच करू शकता. पोल देखील पाठवू शकता तुम्ही कस्टमरला. हा ऑटो जनरेटेड मेसेज जाईल कस्टमरला ज्यावेळेस तो पर्टिक्युलर मेसेज तुम्हाला येईल. नेक्स्ट ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट लिस्ट ग्रॅबर. ह्या ऑप्शनमधून तुम्ही वेगवेगळ्या लिस्ट डाउनलोड करू शकता तुमच्या व्हॉट्सअपमधून. जसे की ग्रॅब ऑल सेव्ह कॉन्टॅक्ट, जेवढे काही सेव्ह कॉन्टॅक्ट आहेत ते तुम्हाला 9-1 लावून व्यवस्थित एक्सेलमध्ये पाहिजे ते तुम्ही इथून काढू शकता. तसेच सर्व ग्रुपचे ॲट अ टाईम तुम्ही कॉन्टॅक्ट काढू शकता ज्या ग्रुपला तुम्ही जॉईन आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे गुगल मॅप डाटा एक्स्ट्रॅक्टर. याच्यामधून तुम्ही गुगल मॅपवरून कुठला पण डाटा डाउनलोड करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे मला जर होमिओपॅथी इन पुणे, होमिओपॅथी डॉक्टरांची लिस्ट पाहिजे पुण्यामधल्या, तर मी इथे सर्च म्हणतो. हे बघा, ही लिस्ट इथे ओपन झालेलं आहे ब्राउझर. हे मिनिमाइज करतो मी इथं फक्त इनिशियलाइज डेची वाट बघतो. इथे इनिशियलाइज आलेलं आहे. आता इथे तुम्हाला ग्रॅब ईमेल आय डी पण पाहिजेत त्यांचे, तर ईमेल आय डीवर क्लिक करा. इमेजेस पण काढायचे असतील तर इमेजेसवर पण क्लिक करा. मी फक्त ईमेल आय डीवर करतो. स्टार्ट ग्रॅबिंगवर क्लिक केलं मी. तर हे बघा, तुम्हाला इथून सगळे यांचे नाव, त्यानंतर ते सर्व डाटा एक्स्ट्रॅक्ट झालेलं दिसेल. तर रनिंग स्टार्ट झालेलं आहे.
हे बघा त्यांनी डाटा काढायला सुरुवात केली. नमा होमिओपॅथी पुणे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काढलेला आहे, सगळं त्यांचे डाटा काढला, रिव्ह्यू काउंट, रेटिंग, त्याचबरोबर ईमेल ॲड्रेस देखील त्यांनी काढलेला आहे. हे बघा ज्यांचे ईमेल ॲड्रेस अवेलेबल असतील गुगलला ते सर्व इथून एक्स्ट्रॅक्ट होतील. हे नंतर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता पूर्ण शीट, किंवा जर तुम्हाला फक्त यांचे नंबर एक्स्ट्रॅक्ट करायचे तर ते सुद्धा करू शकता तुम्ही. नेक्स्ट ऑप्शन आहे ॲटो ग्रुप जॉईनर. तुम्ही वन टाइम भरपूर ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तुम्हाला, जर तुमच्याकडे लिंक्स असतील तर ती लिंकची एक्सेल शीट इथं अपलोड करायची आणि त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तुम्ही. यासाठी सुद्धा तुम्ही इथे सेटिंग करू शकता टाईमची, किती ग्रुपला ॲट अ टाईम जॉईन करायचे, 10 सेकंद 20 सेकंद गॅप देऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट टूल आहे व्हॉट्सअप नंबर फिल्टर. तुम्ही व्हॉट्सअप तुमच्याकडे जर एक्सेल शीट आहे ती एक्सेल शीट इथं अपलोड करून तुम्ही त्यातील व्हॉट्सअपला कोणते नंबर अवेलेबल आहेत ते देखील इथून काढू शकता. ते व्हॉट्सअप नंबर फिल्टरेशन करता इथून. नेक्स्ट फीचर आहे ग्रॅब ॲक्टिव्ह ग्रुप मेंबर. एखाद्या ग्रुपमधले ॲक्टिव्ह मेंबर किती आहेत ते सुद्धा तुम्ही काढू शकता. त्यानंतर एक ग्रॅब चॅट लिस्ट. सपोज तुम्ही एक फेसबुक ॲड किंवा इंस्टाग्राम गुगल ॲड रन केली आहे आणि तुमच्या व्हॉट्सअपला अननोन नंबरवरून मेसेज आलेले, तर त्या अननोन नंबर तुम्ही त्या मोबाईलमध्ये सेव्ह करत नाही. तुम्ही सेव्ह न केल्यामुळं त्या नंबरला तुमचं स्टेटस दिसत नाही, तुमच्या बिझनेसशी रिलेटेड इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही स्टेटसवरून. त्यासाठी तुम्हाला ते नंबर तुमच्या ह्याच्यात सेव्ह करायचे असतील तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुम्ही इथून ती अननोन नंबरची लिस्ट वन टाइम डाउनलोड करू शकता. ग्रॅब ऑल केलं की तुम्हाला सर्व नंबर तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप प्रोफाईलमध्ये जेवढे अननोन नंबरची चॅटिंग केले सगळे नंबर वन टाइम निघतील. तसेच जर तुम्ही बिझनेस व्हॉट्सअप वापरत असाल तर तिथे तुम्हाला लेबलिंगचा ऑप्शन असतो, काही पेड, अनपेड किंवा न्यू कस्टमर, ओल्ड कस्टमर असे जे लेबल तुम्ही दिलेले असतील त्या लेबलनुसार देखील तुम्ही लिस्ट डाउनलोड करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे बल्क ॲड ग्रुप मेंबर. ग्रुपला तुम्ही मल्टिपल मेंबर्स ॲट अ टाइम बल्कमध्ये ॲड करू शकता ऑन वन क्लिक. नेक्स्ट ऑप्शन आहे ग्रुप फाइंडर. तुम्ही ग्रुप देखील फाइंड आउट करू शकता. ज्या ग्रुपला तुम्ही जॉईन नाही आहे त्या ग्रुपच्या लिंक तुम्हाला इथून मिळतील. नेक्स्ट ऑप्शन आहे बल्क ग्रुप जनरेटर. तुम्ही जास्तीचे ग्रुप देखील बनवू शकता. इथून तुम्ही किती ग्रुप बनवायचे तुम्हाला तेवढं फक्त इथं टाकायचं, ग्रुपचं नाव वगैरे टाकायचं आणि प्रिफिक्स द्यायचं. नेक्स्ट ऑप्शन आहे गुगल CSV जनरेटर. गुगल कॉन्टॅक्ट CSV जनरेटर म्हणजे जे काही कॉन्टॅक्ट आपण तुमच्या गुगलला आहेत म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये आहेत ते कॉन्टॅक्ट तुम्हाला एक्सेल शीटमध्ये पाहिजेत सगळे, तर ते तुम्ही इथून करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे वेबसाईट ईमेल मोबाईल एक्स्ट्रॅक्टर. म्हणजे एखाद्या तुमच्याकडे भरपूर वेबसाईट्स आहेत ज्या तुमच्या कस्टमर्सच्या आहेत, तुम्हाला त्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस काढायचे, तर त्यांच्या लिंक फक्त इथं तुम्हाला द्यायच्यात वेबसाईटच्या. त्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस इथं ऑटोमॅटिकली एक्स्ट्रॅक्ट होतील आणि ते तुम्ही इथून एक्सपोर्ट करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे व्हॉट्सअप वॉर्मर. व्हॉट्सअप वॉर्मर म्हणजे हे जे काही सॉफ्टवेअर आहे जो तुम्ही यूज करायचं इथून बघू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे गेट पोल रिझल्ट. एखाद्या ग्रुपला तुम्ही जॉईन आहे आणि तिथं ॲडमिन किंवा दुसऱ्या इतर कोणी पोल टाकलेला आहे आणि त्या पोलचे रिझल्ट तुम्हाला बघायचा आहे तर तो देखील तुम्ही इथून बघू शकता, तुम्ही जरी ग्रुपचे ॲडमिन नसाल तरी. आणि लास्ट ऑप्शन आहे सोशल मीडिया डाटा एक्स्ट्रॅक्टर. या ऑप्शनमधून तुम्ही कोणत्याही म्हणण्यापेक्षा 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुम्ही तुमच्या ऑडियन्सचे नंबर ग्रॅब करू शकता, जसं की लिंक्डइन, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्रामवर. सपोज तुम्हाला होमिओपॅथीशी रिलेटेड डॉक्टरांचेच नंबर काढायचे तर ते तुम्ही नंबर देखील काढू शकता. ते नंबर काढण्यासाठी तुम्हाला कीवर्ड टाकायचा आहे. नंतर मोबाईल नंबर, म्हणजे मोबाईल नंबरला तुम्हाला इंडियातले पाहिजे तर फक्त इंडियातले मिळतील, त्याची इथं 91 टाकणार तुम्ही. लिंक्डइन जे काही कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे तुम्हाला नंबर काढायचे ते इथं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सिलेक्ट करणार. ईमेल ॲड्रेस पण जर तुम्हाला काढायचे तर ईमेल ॲड्रेसमध्ये @gmail काढायचं आहे, @yahoo, @hotmail जेवढे काही काढायचे ते इथं मेन्शन करू शकता तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे डिले म्हणजे तुम्ही एका पेज नंतर लिंक्डइनच्या एका पेज नंतर किती वेळ थांबणार आहे, कारण हे बोट आहे, बोटला थोडा टाइम ड्युरेशन टाकून इथं ठेवलेला, हा स्टँडर्ड टाइम टाकलेला, हा याचा ठेवलं तरी चालतोय. स्टार्ट केलं तुम्हाला इथं सगळे कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ॲड्रेस मिळून जातील. असे टोटल हे सगळे फीचर्स आहेत त्या सॉफ्टवेअरचे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. थँक्यू.